Hello students, welcome to all of you to this class of the physics. Okay, so last time problem was like this: how much is the distance traveled by each sphere before collision? Okay, there are two spheres. Radius of first sphere is 3r and mass is 3m, and radius of another sphere is 2r and its mass is m, and distance between two spheres is 15r. Okay, आता ऍक्च्युली बिफोर कोलिजन त्यांच्यामधलं डिस्टन्स ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे? दे आर गोइंग टू ट्रॅव्हल डिस्टन्स म्हणजे सरफेस टू सरफेस एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहेत. सो 15r मधलं हे 2r काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागणार, आणि 15r मधलं हे r काय करावं लागणार आहे, दॅट इज 2r काय करावं लागेल मायनस करावं लागणार. सो दिस इज 3r, सॉरी 3r and 2r. सो 3r and 2r म्हणजे टोटल 5r 15r मधलं डिस्टन्स मायनस केलं तर काय येणार आहे, दॅट इज 10r एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. आता आपल्याला माहित आहे, ओके, हिअर सेंटर ऑफ मास डज नॉट चेंज. ओके, सो देअरफॉर आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्पियरची डिस्प्लेसमेंट बिफोर कोलिजन S1 झालेली असेल, सेकंड स्पियरची डिस्प्लेसमेंट बिफोर कोलिजन सपोज S2 झालेली असेल, तर फर्स्ट थिंग इज दॅट S1 प्लस S2 शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, 10r झालं पाहिजे. दोघांनी मिळून होणारी डिस्प्लेसमेंट जे आहे S1 प्लस S2 बिफोर कोलिजन, म्हणजे जी कोलिजनच्या वेळी त्यांची डिस्प्लेसमेंट किती झालेली असणार आहे, दोघांची मिळून 10r झालेली असणार आहे. ऑल्सो व्हेन सेंटर ऑफ मास डज नॉट चेंज, m1 s1 इज इक्वल टू काय येतं, m2 s2 येतं. m1 s1 इज इक्वल टू m2 s2. सो m1 इज इक्वल टू 3m, displacement is s1, m2 is equal to 2m into displacement is s2. Okay, so therefore here what will happen, m and m get cancel, and here s1 is equal to 2 by 3 s2 होणार आहे. s1 is equal to 2 by 3 s2. आता ही s1 ची व्हॅल्यू जी आहे ती फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस करूया. फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस केल्यानंतर काय होणार बघा, that is 2 by 3 s2 plus s2 is equal to 10r. Okay, so therefore this is 5 by 3 s2 is equal to 10r. So therefore s2 is equal to, okay, 5 ने 10 ला डिवाइड केलं तर इथं 2 राहणार, 2 into 3 that is equal to 6r. सो s2 म्हणजे सेकंड स्पियरची डिस्प्लेसमेंट जी आहे ती किती होणार आहे, s2 होणार आहे, आणि फर्स्ट स्पियरची डिस्प्लेसमेंट दॅट इज 10r minus 6r that is equal to 4r येणार आहे. that is equal to 4r. s1 is equal to 4r, s2 is equal to 6r. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. ओके, अँड प्रॉब्लेम इज लाईक दिस. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कसा आहे बघा, a very heavy particle of mass 2m is placed 2 times mass of the earth. Okay, 2me, here me is the mass of earth, is placed a very heavy particle. ओके, एक पार्टिकल आहे लक्षात घ्या, सिंगल पॉइंट मास आहे, त्याचं मास किती आहे, 2 times मास ऑफ द अर्थ आहे. ओके, अ व्हेरी हेवी पार्टिकल ऑफ मास 2me इज प्लेस्ड at height h from surface of earth and released or dropped. released or काय म्हणू शकतो त्याला आपण, ड्रॉप्ड म्हणू शकतो. ओके, ड्रॉप्ड. calculate time of descent. क्वेश्चनचा मीनिंग लक्षात आला का बघा. क्वेश्चनचा मीनिंग या पद्धतीने आहे. सपोज दिस इज अर्थ. ओके, अर्थचं मास आहे me. अर्थचं मास किती आहे, me एवढा आहे,
आणि अर्थच्या सरफेस पासून ही हाईट जी आहे ती स्मॉल हाईट आहे, जास्त हाईट नाहीये. ओके, हाईट एच हाईटला काय केलेलं आहे, 2 ME मासचा एक पार्टिकल ठेवलेला आहे, म्हणजे त्या हाईटला धरला आणि सोडून दिला. आता एच हाईट वरून तो खाली पडणार आणि सरफेसला, अर्थच्या सरफेसला स्ट्राईक होणार आहे. ठीक आहे, तर हा पार्टिकल अर्थच्या सरफेसवर पडण्यासाठी लागणारा टाइम, म्हणजे आपल्याला माहित आहे हे 1D मध्ये आपण स्टडी केलंय. एक बॉडी एच हाईट वरून रिलीज केली तर सरफेसवर जाऊन पडते, ड्रॉप केली तर सरफेसवर जाऊन पडते. आणि सरफेसवर पडण्यासाठी म्हणजे खाली येण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला काय म्हणतो आपण, टाइम ऑफ डिसेंट. त्याचा फॉर्म्युला देखील आपण बघितलाय. तर या केसमध्ये आता टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला म्हणजे आन्सर काय येईल? ओके, जरासं तुम्ही थिंक करा याच्यावर आणि मला सांगा कसं सॉल्व्ह करता येईल. आता लक्षात घ्या, अर्थच्या वर ज्यावेळी आपण अर्थच्या सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळी आपण खाली रिलीज करतो ना, त्यावेळी आपल्याला असं वाटतंय की तो फक्त पार्टिकल खाली पडतोय, परंतु ही रियालिटी नाहीये ऍक्च्युली. ज्यावेळी एखादा पार्टिकल आपण अर्थच्या सरफेसवरून खाली ड्रॉप करतोय ना, त्यावेळी तो पार्टिकल ज्यावेळी खाली येत असतो ना, त्यावेळी अर्थ पण वर सरकत असते. दॅट इज द ट्रुथ. आतापर्यंत आपण असंच म्हणत होतो की एक सर्टन हाईट वरून पार्टिकल ड्रॉप केला तर पार्टिकल फक्त खाली येतोय. एच म्हणजे एच हाईट वरनं ड्रॉप केला की पार्टिकल एच हाईटनं खाली येतोय असं अझ्युम करत होतो. परंतु दॅट इज नॉट ऍक्च्युली द रियालिटी. कुठलाही पार्टिकल कितीही मासचा असू दे, खूप हेवी असू दे नाहीतर स्मॉल असू दे, पार्टिकल ज्यावेळी आपण सर्टन हाईट वरून रिलीज करतोय ना, त्यावेळी पार्टिकल खाली येत असताना अर्थ पण वर सरकत असते. फक्त फरक एवढा आहे की पार्टिकलचं मास अर्थच्या मानानं आतापर्यंत आपण काय करत होतो, खूप निग्लिजिबल घेत होतो. अर्थचं मास किती आहे बघा. अर्थचं मास तुम्हाला माहिती असेल 6 × 10⁴ किलोग्राम आहे. आणि आपण जे पार्टिकल खाली ड्रॉप करतोय ते 1 kg, 2 kg, 10 kg, 100 kg चे वगैरे असतात. आणि त्याच्यामुळं पार्टिकल ज्यावेळी खाली येत असणार आहे त्यावेळी अर्थ डिस्प्लेस होणार आहे, परंतु अर्थची डिस्प्लेसमेंट अगदी निग्लिजिबल येत होती. 0.00000 अनेक झिरो, कदाचित 20 झिरो येत असतील. 1. आणि त्याच्यामुळे अर्थची डिस्प्लेसमेंट तिथे अझ्युमच करत नव्हतो. म्हणजे जवळपास सगळे डिस्टन्स कोण कव्हर करत होतं, ते पार्टिकलच कव्हर करत होतं. आणि म्हणून टाइम ऑफ डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण घेत होतो √2h/g. तर h म्हणजे काय, पार्टिकलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. लक्षात येते का मी काय सांगतोय? पुन्हा एकदा सांगतोय, कुठलाही पार्टिकल आपण सर्टन हाईट वरून ड्रॉप केला, पार्टिकल खाली येतो त्यावेळी अर्थ वर सरकत असते. ठीक आहे. आता दोघांची डिस्प्लेसमेंट जी आहे ती कशावर डिपेंड असते, एक दुसऱ्याच्या मासवर डिपेंड असते. म्हणजे अर्थनं केलेली डिस्प्लेसमेंट पार्टिकलच्या मासवर डिपेंड असणार. पार्टिकलची झालेली डिस्प्लेसमेंट अर्थच्या मासवर डिपेंड असणार. आता अर्थचं मास एवढं लार्ज आहे की अर्थची डिस्प्लेसमेंट काय होते, अगदी निग्लिजिबल होते आणि त्याच्यामुळे ती आपण कन्सिडर करत नाही. निग्लिजिबल होते ती आणि त्याच्यामुळे कन्सिडर करत नाही. म्हणजे सगळेच्या सगळे याचे डिस्टन्स जवळपास पार्टिकलनंच कव्हर केलंय असं अझ्युम करतोय. आता इथं मात्र कसं आहे की पार्टिकल जो आहे तो अर्थच्या डबल मासचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. अर्थच्या डबल मासचा तो पार्टिकल आहे. त्याच्यामुळे इथं पार्टिकल एच डिस्टन्स मधून खाली येणार नाही बिफोर कोलिजन. अर्थ पण तिथं सरकणार आहे आणि इथं लाइटर पार्टिकल जास्त डिस्टन्स कव्हर करतो हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे अर्थची डिस्प्लेसमेंट जास्त होणार आहे. आता बघा, सपोज हा पार्टिकल S1 डिस्टन्सनं खाली आला आणि अर्थ त्यावेळी S2 डिस्टन्सनं वर गेली सपोज. तर पुन्हा एकदा सेम थेरी. दोघांची मिळून डिस्प्लेसमेंट S1 + S2 म्हणजे किती व्हायला पाहिजे, H व्हायला पाहिजे. S1 + S2 किती व्हायला पाहिजे, H व्हायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर सेंटर ऑफ मास इथं चेंज होत नाही. M1 S1 = M2 S2 होणार आहे. म्हणजे M1 म्हणजे 2 टाइम्स मास ऑफ द अर्थ into S1 as it is. M2 that is the mass of the earth. S2 म्हणजे displacement of the earth. ME get cancel and therefore S1 आपल्याला पाहिजे S1. So S2 is equal to 2S1 येते. S2 रिप्लेस करूया. या क्वेश्चन 1 मध्ये प्लेस करूया. So S1 plus S2 means that is 2S1 is equal to होणार आहे H. So 3S1 is equal to होणार आहे 3S1 is equal to होणार आहे H. सो S1 म्हणजे त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट H होणार नाहीये, तर H/3 होणार आहे. ओके, आणि अर्थ 2H/3 न वर जाणार. लक्षात येते का? म्हणजे पार्टिकल H/3 न खाली येणार, अर्थ 2H/3 न वर जाणार आणि मग ते कोलिजन होणार आहे.
आता टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला काय असतो बघा, तोच फॉर्म्युला आपण यूज करणार, फॉर्म्युला कुठलाही वेगळा वापरणार नाहीये. टाइम ऑफ डिसेंट इज गिवन बाय फॉर्म्युला t is equal to under root 2 times height traveled by that moving particle. तो जो पार्टिकल आहे ना त्यानं ट्रॅव्हल केलेलं हाईट डिवाइडेड बाय g, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो आन्सर येणार आहे अंडर रूट 2 हाईट ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल h बाय 3 इंटू g येणार आहे. सो टाइम ऑफ डिसेंट येणार आहे दॅट इज अंडर रूट 2 h बाय 3g. ओके, तर या टाइम नंतर काय होणार आहे, तो पार्टिकल अर्थला स्ट्राईक होईल. Okay, so this is the answer. Next question is that a man of mass m stands at one end of the plank. Okay, one end of the plank of length L, total length capital L, which is at rest, on frictionless surface. On a frictionless surface, the man walked to the other end of the plank okay. If mass of plank is capital M, then distance that man moves relative to ground. Then displacement of man relative to ground. Relative to ground. Okay. Questionचा meaning लक्षात आला का बघा. There is a plank like this. Which is resting on a frictionless surface. पूर्णपणे frictionless surface वर ही plank रेस्ट करते, किंवा ही plank वॉटरवर फ्लोटिंग कंडिशन मध्ये आहे असं अझ्युम करूया. ही सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे. या प्लॅंकचं मास आहे कॅपिटल एम आणि याच्यावर एक पर्सन आहे आणि पर्सनचं मास आहे स्मॉल एम. ठीक आहे, आणि या प्लॅंकची टोटल लेंथ आहे, टोटल लेंथ ऑफ द प्लॅंक इज इक्वल टू एल. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हा पर्सन काय होणार आहे, एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत ट्रॅव्हल करतो. ही मूव्स फ्रॉम ओके दिस एंड टू दिस एंड लाईक दिस. तर पर्सनची ज्यावेळी पर्सनची किती डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड होणार आहे. कारण लक्षात घ्या, ही जर प्लॅंक फिक्स्ड असेल, तर पर्सनची डिस्प्लेसमेंट वन इंटू अदर एंड झाल्यावर काय होणार आहे, एल एवढी, कॅपिटल एवढी होणार आहे. परंतु ही प्लॅंक जी आहे ती फ्रिक्शनलेस सरफेसवर आहे आणि त्याच्यामुळे पर्सन ज्यावेळी पुढे जाणार आहे त्यावेळी प्लॅंक जी आहे ती काय होणार आहे, पाठीमागे सरकणार आहे. का पाठीमागे सरकणार आहे, बिकॉज हिअर देर आर ओनली इंटरनल फोर्सेस. पर्सनला पुढे जाण्यासाठी तो काय करणार आहे, बॅकवर्ड डायरेक्शन रिॲक्शन देणार आणि त्या रिॲक्शन मुळे काय होणार आहे, प्लॅंक पाठीमागे सरकणार. तर पर्सननं दिलेली ऍक्शन आणि प्लॅंकची रिॲक्शन हे इंटरनल फोर्सेस आहेत. ऍक्शन अँड रिॲक्शन आर ऑलवेज इंटरनल फोर्सेस. इथं कुठलाही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही आणि एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर सेंटर ऑफ मास आहे तिथं राहतो. आता आपल्याला माहित आहे की दोन पार्टिकल असतील, बरोबर. बघा मी काय कन्सेप्ट इथं फॉर्म्युला काय वापरायचा आहे, दोन पार्टिकल असतील, सेंटर ऑफ मास हलत नसेल तर फॉर्म्युला काय वापरतोय आपण, m1s1 इज इक्वल टू m2s2 वापरतोय, बरोबर आहे ना. दोन पार्टिकल असतील, दोन पार्टिकल मोशन मध्ये असतील, सेंटर ऑफ मास आपली पोझिशन चेंज करत नसेल तर m1s1 इज इक्वल टू m2s2 येणार आहे, बरोबर आहे ना. आता सपोज ही प्लॅंक असं अझ्युम करूया की ही पर्सन ज्यावेळी
लेफ्टला यल अमाऊंट लेफ्टला प्लँकवर यल डिस्टन्स जातोय, प्लँकवर यल डिस्टन्स जातोय, त्यावेळी ही प्लँक सपोज एक्स डिस्टन्स न पाठीमागे येत असेल. ठीक आहे. आता विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, ग्राउंडवरचा जो ऑब्झर्वर असणार आहे त्याला बघा मॅनचं मास किती घेणार आपण, यम घेणार आहे. ओके, ग्राउंडवरच्या पर्सनला या मॅनची डिस्प्लेसमेंट किती दिसणार आहे, यल दिसणार नाही, लक्षात घ्या. हा पर्सन यल डिस्टन्स न पुढे गेलाय, परंतु त्यावेळी प्लँक जे आहे ना ती एक्स डिस्टन्स न पाठीमागे सरकलेली आहे. त्याच्यामुळे पर्सनला दिसणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड या पर्सनची डिस्प्लेसमेंट होणार आहे दॅट इज यल मायनस एक्स. हे लक्षात आलं का बघा. पुन्हा एकदा सांगतो, इथं सेंटर ऑफ मास चेंज होत नाही या प्रोसेसमध्ये. सेंटर ऑफ मास चेंज होत नाही म्हणजे M1S1 मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, M2S2 झालं पाहिजे. आता सुरुवातीला पर्सनचं M1S1 काढायचं आहे. पर्सनचं मास आहे M आणि त्याची डिस्प्लेसमेंट ऑन द प्लँक होणार यल किंवा विथ रिस्पेक्ट टू प्लँक होणार आहे यल, परंतु विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड होणार आहे यल मायनस एक्स. कारण प्लँकवर तो यल डिस्टन्स न पुढे जातोय, त्यावेळी प्लँक जी आहे ती एक्स डिस्टन्स न पाठीमागे सरकते. प्लँक फिक्स्ड असती, कम्प्लिटली वेल्ड केली असती, फिक्स असती, तर पर्सनची डिस्प्लेसमेंट ऍज इट इज यल झाली असती. परंतु पर्सन यल न फॉरवर्ड गेला, त्यावेळी प्लँक एक्स न बॅकवर्ड आली, तर पर्सनची डिस्प्लेसमेंट होणार आहे यल मायनस एक्स. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट M2S2 म्हणजे प्लँकचे रिलेटेड. प्लँकचं मास आहे M आणि त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे एक्स. ओके, अँड देअरफॉर आपल्याला हे एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे आता. अँड देअरफॉर होणार आहे M into L minus M into X is equal to M into X होणार आहे. So M okay, so here काय होणार आहे, that is small m into L is equal to होणार आहे, that is हे इकडे जाऊन ऍड होणार, कॅपिटल M प्लस स्मॉल m into होणार आहे X. So displacement of plank will be M upon M plus M into L. Okay, so this is the answer. बघा पुन्हा एकदा या प्रॉब्लेम मध्ये काय होणार आहे, प्लँकची डिस्प्लेसमेंट पर्सनच्या ऍक्शन मुळे होणार आहे आणि पर्सनची डिस्प्लेसमेंट प्लँक न दिलेल्या रिएक्शन मुळे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन नुसार काय होणार आहे, पर्सन आणि प्लँक जे आहेत ते मूव्ह करणार आहे. ओके, याच्यावरचा एक क्वेश्चन बघूया. सपोज देर इज अ प्लँक विच इज फ्लोटिंग ऑन दी वॉटर and mass of the plank is suppose 150 kilogram, and there is one person which is standing on one end of this plank who is having mass of 50 kg and total length of the plank is suppose 10 meter. Total length of the plank is 10 meter. Now the person moves from one end to other end. एका एंड पासून दुसऱ्या एंडला पर्सन मूव्ह करतोय. सो क्वेश्चन आहे व्हॉट इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पर्सन. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ पर्सन किती होणार आहे. तर पुन्हा एकदा बघा, आता पर्सन पुढे ट्रॅव्हल करत असताना प्लँक पाठीमागे एक्स डिस्टन्स न ट्रॅव्हल करणार आहे. ओके, सो पर्सन इथं काय होणार आहे, पर्सनचे म्हणजे M1S1 इज इक्वल टू M2S2 लिहिणार. M1S1 इज इक्वल टू M2S2. पर्सनचं मास आहे 50, त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे 10 मायनस एक्स. प्लँकचं मास आहे 150 आणि प्लँकची डिस्प्लेसमेंट होणार आहे एक्स बॅकवर्ड. हे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेतोय, लक्षात घ्या. सो 500 मायनस 50x इज इक्वल टू 150x अँड देअरफॉर 500 इज इक्वल टू काय होणार आहे 200x येणार आहे. अँड देअरफॉर 0 0 0 0 कॅन्सल. सो डिस्प्लेसमेंट ऑफ प्लँक होणार आहे 2.5 मीटर इन बॅकवर्ड डायरेक्शन. जे पर्सनची नेट डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 10 मीटर फॉरवर्ड आणि मायनस प्लँकची 2.5 मीटर बॅकवर्ड. सो नेट डिस्प्लेसमेंट ऑफ द पर्सन होणार आहे 7.5 मीटर. म्हणजे पर्सन प्लँकवर 10 मीटर चालणार, परंतु बाहेरच्या ऑब्झर्व्हरला तो फक्त 7.5 मीटरनच पुढे आलेला दिसणार आहे. ओके, there is a boat like this and the length of this boat is suppose 20 meter. Okay, this boat is initially at the rest floating on the water. Okay, and there is a girl of mass suppose 40 kg which is at the center of the boat, and there is one person, it is having a mass of 60 kg which is on the right end.
and this plank is having a mass of this boat is having a mass of 400 kg. Okay, now what happens, person starts running towards the girl. ओके, पर्सन काय करतोय, गर्लकडं चालायला चालू करतोय आणि गर्ल काय होते, गर्ल ऑल्सो स्टार्ट्स टू मूव्ह अवे फ्रॉम द पर्सन. ओके, आता पर्सन काय होणार आहे, इट रिचेस द मिड पॉइंट ऍट द सेम टाइम गर्ल रिचेस दी लेफ्ट कॉर्नर. म्हणजे पर्सन मिडलला येतो आणि त्यावेळी ती गर्ल जी आहे ती लेफ्टला जाते, पूर्ण लेफ्ट हँडला जाते. सो ड्युरिंग दिस प्रोसेस व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ बोट इन द बॅकवर्ड डायरेक्शन. ओके, सो दिस इज द क्वेश्चन. Suppose in this problem boat gets displaced in backward direction by x amount. Okay, तर इथं काय करणार आता, m1 s1 plus m2 s2 असं करणार. m1 s1 plus m2 s2 is equal to m3 s3 करणार मी. m1 s1 plus m2 s2 is equal to m3 s3. ओके, आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट गर्ल, m1 s1 म्हणजे ही गर्ल आहे, लक्षात घ्या. गर्लचं मास आहे 40. ऍक्च्युअली ऑन द बोट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ती, 10 मीटर. ऑन द बोट 10 मीटर अँड विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 10 मायनस एक्स. त्याच्यानंतर पर्सन आहे 60 kg मासचा, तो देखील 10 मीटर न ट्रॅव्हल करणार ऑन द बोट. ओके, बट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड येणार आहे 10 मायनस एक्स इज इक्वल टू, आता प्लॅंकची डिस्प्लेसमेंट होणार आहे दॅट इज इक्वल टू मास त्याचा आहे 400 आणि डिस्प्लेसमेंट होणार आहे एक्स. दिस इज टू बी कॅल्क्युलेटेड. ओके, सो 40 प्लस 60, 10 मायनस एक्स, 10 मायनस एक्स कॉमन जर काढलं तर 40 प्लस 60 म्हणजे काय होणार आहे, 100 इन ब्रॅकेट 10 मायनस एक्स इज इक्वल टू 400 एक्स. ओके, 0 0 0 0 कॅन्सल. सो 10 मायनस एक्स इज इक्वल टू 4x. सो 5x is equal to 10. So x is equal to 2 meter is the answer. So 2 meter is the displacement of the boat. हा प्रॉब्लेम व्हेक्टर मेथडनं तुम्ही असा सॉल्व्ह करू शकताय. m1 s1 बार प्लस m2 s2 बार प्लस m3 s3 बार is equal to 0 because center of mass is not going to displace at all. m1 s1 बार प्लस m2 s2 बार प्लस m3 s3 बार is equal to 0 असं सॉल्व्ह केलं तरी पण चालणार आहे. तर या केसमध्ये काय करावं लागेल तुम्हाला, आय कॅप जे कॅप सगळं घ्यावं लागणार आहे. आय कॅप जे कॅप. ठीक आहे, आता बघा गर्लचं मास आहे 40 आणि त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे 5 मायनस एक्स. कुठल्या डायरेक्शन न, मायनस आय कॅप डायरेक्शन. असं सोडवलं तरी चालतंय. ओके, प्लस सेकंड आहे पर्सन दॅट इज ऑफ 60 kg मास. ओके, अँड ही इज गोइंग टू मूव्ह बाय द डिस्टन्स 5 मायनस एक्स अँड सॉरी 5 नाही 10 मायनस एक्स, 10 10 10 and 10. 10 minus x, 10 minus x. So he is also moving in minus I cap direction. And the boat is of mass that is of 400 and it is moving x in I cap direction is equal to 0. असं सॉल्व्ह केलं तरी चालतंय बघा. ओके, सो इन दिस वे ऑल्सो यू कॅन सॉल्व्ह. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा x इज इक्वल टू काय येणार आहे, 2 मीटरच येणार आहे. म्हणजे डिफरंट डायरेक्शन डिफरंट ऑब्जेक्ट मूव्ह करत असतील तर ही वेक्टर मेथड तुम्ही यूज करा, म्हणजे काही डाऊट होणार नाही. Suppose once again there is a boat floating on the water. Okay, here there is a girl 40 kg. Here there is a boy 60 kg. Mass of the plank is 100 kg and total length of this boat is equal to, suppose length of the boat is suppose 10 meter. After observing each other, this girl and boy run towards each other and they meet at the center. सेंटरला ते भेटतात ओळखीचे असल्यामुळे गप्पा गोष्टी करायला. ठीक आहे, तर व्हॉट इज क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ प्लॅंक इन दिस केस नाउ. Now in this problem, suppose displacement of boat
किती झाली? x झाली. आता डिस्प्लेसमेंट ऑफ बोट कुठल्या डायरेक्शन होणार? तर हेवियर मासच्या अपोजिट डायरेक्शनला. हेवियर मासच्या अपोजिट डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट होणार आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की m इंटू एक्स, म्हणजे वरचे जे दोन मासेस मूव्ह करणार आहेत त्यांचं m इंटू एक्स यांचं जे प्रोडक्ट जास्त असेल ना त्याच्या अपोजिट डायरेक्शन. बरोबर आहे ना? बघा, गर्ल किती मीटरनं ऑन दी बोट किती मीटरनं राईटला येणार आहे? 5 मीटरनं. आणि पर्सन जो आहे तो लेफ्टला किती मीटरनं येणार आहे? 5 मीटरनं. आता 60 इंटू 5 म्हणजे 300 होते आणि 40 इंटू 5 म्हणजे काय होते? 200 होते. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? हे 300च्या अपोजिट डायरेक्शननं काय होणार आहे? डिस्प्लेसमेंट बोटची होणार आहे. ओके, म्हणजे प्रोडक्ट वरती डिपेंड आहे. हेवियर मास म्हणण्यापेक्षा मास इंटू डिस्टन्स यांचं जे प्रोडक्ट आहे ना त्या प्रोडक्टच्या अपोजिट डायरेक्शन बोट ट्रॅव्हल करणार. सपोज गर्ल 40 kg आहे आणि ती 8 मीटर ट्रॅव्हल केलेली असेल आणि बॉय फक्त 2 मीटरनं ट्रॅव्हल केलेला असेल मीट होण्यासाठी, तर 40 इंटू 8 होणार 320 आणि 60 इंटू 2 फक्त 120. तर त्या केसमध्ये काय होणार आहे? बोट 40 kgच्या म्हणजे गर्लच्या अपोजिट डायरेक्शन ट्रॅव्हल करणार. हे लक्षात आलं पाहिजे. ओके, त्यांचं जे प्रोडक्ट आहे ना, मास इंटू डिस्टन्स जे प्रोडक्ट आहे ना, ते प्रोडक्ट जिकडे जास्त असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शन काय होणार आहे? बोट ट्रॅव्हल करणार. तर इथं तर काय होणार आहे? सध्या बोट जी आहे ती टुवर्ड्स राईट जी आहे ती शिफ्ट होणार आहे. ठीक आहे. आता बघा, m1 s1 बार प्लस m2 s2 बार प्लस m3 s3 बार इज इक्वल टू 0 घेणार मी. आता फर्स्ट गर्ल 40 kg, आता ती बोटवर 5 मीटर ट्रॅव्हल करणार आहे आणि प्लँक एक्स अमाऊंटनं राईटला शिफ्ट झाले. मग बाहेरच्या ऑब्झर्व्हरला गर्लची डिस्प्लेसमेंट विचारली तर तो डिस्प्लेसमेंट किती सांगणार? 5 सांगणार, 5 मायनस एक्स सांगणार की 5 प्लस एक्स सांगणार? म्हणजे बोट वरती 5 मीटरनं ट्रॅव्हल केली राईटला आणि त्यावेळी बोट पण आपण एक्स अमाऊंटनं सरकवली राईटला, तर ती गर्ल एकूण किती डिस्टन्सनं पुढे सरकणार? लक्षात येते का? हे महत्वाचं आहे. 5 प्लस एक्स आणि हे टुवर्ड्स राईटला आपण काय घेणार आहे? प्लस आय कॅप घेणार आणि टुवर्ड्स लेफ्टला काय घेणार आहे? मायनस आय कॅप घेणार. लक्षात घ्या. सो आय कॅप हे महत्वाचं आहे इथं. प्लस सेकंड मास इज ऑफ 60 kg आणि त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे 5. आता पर्सन 5 मीटरनं लेफ्टला जाणार, परंतु 5 मीटरनं लेफ्टला तो गेला आणि त्याच्यानंतर बोटला आपण एक्सनं राईटला सरकवलं, तर पर्सनची डिस्प्लेसमेंट, नेट डिस्प्लेसमेंट बाहेरच्या ऑब्झर्व्हरला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड येणार आहे 5 मायनस एक्स and that is in direction of minus I cap. Okay, and plus third mass is 100 kg boat. It is going to displace by x in the direction of I cap is equal to 0. Okay, so in this way their calculation will be there. So हे होणार आहे 200 I cap plus 40 x I cap plus 300 हे minus 300 I cap होणार, minus 300 I cap. Okay, minus minus plus 60 x I cap. ओके, कारण मायनस ने याला मल्टिप्लाय करतोय आपण मायनस आय कॅप न, प्लस 100 x आय कॅप इज इक्वल टू 0. सो 200 I मायनस 300 I एवढे दोनच आहेत नंबर. सो हे होणार आहे मायनस 100 I आणि हे होणार आहे दॅट इज 40, 60 आणि 100, दॅट इज 200 x I cap is equal to 0 and therefore 200 x I cap is equal to 100 I cap. I cap आता काढून टाकलं तरी चालेल. So x is equal to 100 divided by 200, that is equal to 0.5 meter is the answer. 0.5 meter is the answer. Next similar problem is there. A balloon, the light rope and the monkey as shown in figure are at the rest in the air. बघा, या बलूनला मंकीनं पकडलंय आणि ते एअर मध्ये आहेत. ओके, वर पण जात नाही, खाली पण जात नाही, रेस्ट मध्ये. ओके, इफ द मंकी रिचेस द टॉप ऑफ द रोप बाय व्हॉट डिस्टन्स बलून डिसेंड्स. ही जी रोप आहे ती मंकीनं पकडलेली आहे
आणि मंकी काय करतं, या रोपवर क्लाइंब करतं आणि बरोबर बलूनच्या बॉटम एंडला पोहोचतं, म्हणजे रोपच्या टॉप एंडला पोहोचतं. आता या ठिकाणी बलून रेस्ट मध्ये राहणार नाही. वन्स अगेन इन दिस केस ओनली इंटरनल फोर्सेस आर ऍक्टिंग, आणि इंटरनल फोर्सेस ऍक्ट होत असेल तर काय होतंय, सेंटर ऑफ मास डज नॉट चेंज. इंटरनल फोर्सेस फक्त ऍक्ट होतात, एक्सटर्नल फोर्स कुठलाही ऍक्ट होत नसेल तर सेंटर ऑफ मास आहे तिथे राहतो, रेस्ट मध्ये राहतो. ठीक आहे. मग आता ज्यावेळी मंकी वर सरकणार त्यावेळी तो बलून ऑटोमॅटिकली काय येणार आहे, खाली येणार आहे. ओके. तर क्वेश्चन काय आहे इथं, व्हॉट डिस्टन्स डज द बलून डिसेंड, बलून हा किती डिस्टन्स न खाली येणार आहे. ओके. कसं सोडवायचं हे नेहमीप्रमाणे, बलूनची डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड S1 होणार, मंकीची डिस्प्लेसमेंट अपवर्ड S2 होणार आहे. ओके, हे सॉल्व्ह करू शकताय तुम्ही. ठीक आहे. दोघांचे मिळून डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, S1 प्लस S2 इज इक्वल टू काय होणार आहे, S1 प्लस S2 इज इक्वल टू L होणार. दोघांचे मिळून डिस्प्लेसमेंट. त्याचबरोबर दोनच पार्टिकल असतील, सेंटर ऑफ मास चेंज होत नसेल तर आपल्याला माहित आहे M1 S1 इज इक्वल टू काय येणार आहे, M2 S2 येणार आहे. सो आता फर्स्ट बलून अँड सेकंड इज द मंकी. ओके, बलूनचं मास आहे कॅपिटल M, त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे S1. त्याच्यानंतर मंकीचं मास आहे M आणि त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे S2. आता डिस्प्लेसमेंट ऑफ आपल्याला काय करायचं आहे, बलून काढायचं आहे, म्हणजे S1 कॅल्क्युलेट करायचं आहे, मग S2 रिप्लेस करावं लागेल. म्हणजे S2 इज इक्वल टू काय होणार बघा, कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m इंटू येणार आहे S1. हे फर्स्ट इक्वेशन मध्ये प्लेस करूया. प्लेसिंग इन द फर्स्ट इक्वेशन, दॅट इज S1 प्लस m बाय m स्मॉल m इंटू S1 इज इक्वल टू होणार आहे L. ओके. सो S1 जर कॉमन काढलं तर काय होणार आहे, 1 प्लस m बाय m इज इक्वल टू L होणार आहे. दॅट इज S1 इन ब्रॅकेट m प्लस m डिवायडेड बाय m इज इक्वल टू L. सो डिस्प्लेसमेंट ऑफ बलून इन डाउनवर्ड डायरेक्शन होणार आहे m अपॉन m प्लस m इंटू टोटल लेंथ ऑफ दी रूप, म्हणजे एवढी डिस्प्लेसमेंट ती बलूनची होणार आहे इन डाउनवर्ड डायरेक्शन. ओके. तर या बलून आणि मंकीचा जो लास्ट प्रॉब्लेम होता, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट दोघांची सेम कधी होऊ शकते, जर दोघांचा मास सेम असेल तर. म्हणजे दोघांचा मास सेम असेल तर जेवढं डिस्टन्सनं मंकी वर जाणार तेवढ्याच डिस्टन्सनं बलून खाली येणार आहे. आणि मास डिफरंट असेल तर मात्र ज्याचं मास कमी तो जास्त डिस्टन्सनं डिस्प्लेस होणार आहे, ज्याचा मास जास्त तो कमी डिस्टन्सनं डिस्प्लेस होणार, जेणेकरून सेंटर ऑफ मास तिथंच राहील. त्याच्यानंतर ब्लॉक ऑन द वेजचा प्रॉब्लेम आहे. ओके. If a mass small m slides down a wedge of mass capital M, then calculate displacement of the wedge. आता ही जी वेज आहे ना ती फ्रिक्शनलेस सरफेसवर आहे, स्मूथ सरफेसवर आहे, जसा प्लँकचा प्रॉब्लेम होता ना तसा आहे. ओके. फक्त आता हा ब्लॉक जो आहे ना तो खाली येणार आहे, म्हणजे सुरुवातीला ब्लॉक इथं होता, एच हाईटला होता, या एजला होता, मध्ये जरी दाखवलेला असला तरी. आता हा ब्लॉक ज्यावेळी या पोझिशन पासून, म्हणजे फॉर एक्झाम्पल या पोझिशनला ए म्हणूया, ए या पोझिशन पासून बॉटम ऑफ प्लँकला येणार, म्हणजे बी डिस्टन्सला येणार, त्यावेळी वेज किती डिस्टन्सनं सरकणार आहे. तर आता इथं वेजचा अँगल दिलेला आहे इथं अल्फा, वेजचं मास आहे कॅपिटल एम आणि ब्लॉकचं मास आहे स्मॉल एम. ओके. तर आता हा जो प्रॉब्लेम आहे ना तो प्लँक ऑन द पर्सनचा प्रॉब्लेम आहे ना, त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, प्लँक ऑन द पर्सनचा प्रॉब्लेम. ठीक आहे. कारण ब्लॉक जो आहे ना तो वेज वर मूव्ह करणार आहे. आता बघा, ही वेज सपोज असं अझ्युम करूया, वेज किती डिस्टन्सनं डिस्प्लेस होईल हे काढायचं आहे. आता ब्लॉक राईटला गेला तर वेज काय जाणार, लेफ्टला जाणार, हे तर लक्षात येत आहे. सपोज एक्स इज द काय असेल, डिस्प्लेसमेंट ऑफ वेज असेल, एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द वेज असेल बॅकवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता इथं आपल्याला माहित आहे की सेंटर ऑफ मास आपली पोझिशन चेंज करत नसेल तर काय होतं, M1 S1 इज इक्वल टू M2 S2 येणार आहे. M1 S1 इज इक्वल टू M2 S2 येणार आहे. आता या ब्लॉकला काय म्हणूया, 1 नंबर देऊया आणि वेजला नंबर 2 देऊया. ओके. आता ब्लॉकची डिस्प्लेसमेंट कशी घ्यायची आहे, वेजच्या अपोजिट डायरेक्शनची डिस्प्लेसमेंट घ्यावी लागणार आपल्याला. ओके.
म्हणजे हे डिस्टन्स घ्यावं लागणार. थोडक्यात वरचा जो ब्लॉक आहे ना A to B म्हणजे हॉरिझॉन्टली किती डिस्टन्स, राईटला किती डिस्टन्स जाणार, तर हे डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला. हे येणार आहे डिस्प्लेसमेंट ऑफ दी ब्लॉक, दॅट इज S1. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, H आणि S1 मधलं डिस्टन्स काढावं लागणार, H आणि S1. ओके, इन टर्म्स ऑफ H आपल्याला आन्सर काढायचा आहे, कारण H ही गिवन थिंग आहे. तर इथे येणार आहे tan अल्फा इज इक्वल टू H डिवायडेड बाय S1 येणार, आणि देअरफॉर S1 इज इक्वल टू H डिवायडेड बाय येणार आहे tan अल्फा. ओके, S1 होणार आहे दॅट इज इक्वल टू H डिवायडेड बाय tan अल्फा. ठीक आहे. आता ब्लॉकचं मास किती आहे, स्मॉल m, त्याची डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, H डिवायडेड बाय tan अल्फा होणार की आणखी काय होणार सांगा रे जरा. H डिवायडेड बाय tan अल्फा होणार, पण H डिवायडेड बाय tan अल्फा ही कुठली डिस्प्लेसमेंट आहे, वेज वरची डिस्प्लेसमेंट आहे. इट इज डिस्प्लेसमेंट ऑन द वेज. म्हणजे वेज फिक्स असेल तर ब्लॉकची तेवढीच डिस्प्लेसमेंट होणार, परंतु वेज पण मूव्ह व्हायला लागली ना, मग ब्लॉकची नेट डिस्प्लेसमेंट किती घ्यायचं टुवर्ड्स राईट. H divided by tan alpha minus x. मायनस एक्स होणार. सेम प्लॅंकचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. ओके, इज इक्वल टू, आता वेजचे रिलेटेड मास आहे कॅपिटल M इंटू एक्स. ओके, हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार. सो दिस इज द रिलेशन टू सॉल्व्ह. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये फरक काय झालाय, वेजची बॅकवर्ड डायरेक्शन डिस्प्लेसमेंट किती होणार हे फाइंड आउट करण्यासाठी या ब्लॉकची हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट किती होणार हे घ्यायचं आहे, तिरकी डिस्प्लेसमेंट घ्यायची नाहीये, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज रिक्वायर्ड टू बी सॉल्व्ह. अँड देअरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, mh डिवायडेड बाय tan अल्फा इज इक्वल टू कॅपिटल M प्लस स्मॉल m इंटू एक्स होणार आहे. ओके, स्मॉल m इंटू एक्स जे आहे ते मायनस साइन राईट हँड साइडला गेल्यानंतर प्लस होणार आहे. ओके, अँड देअरफॉर x इज इक्वल टू स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m इंटू tan अल्फा डिनॉमिनेटरला इंटू काय येणार आहे, टोटल हाईट h येणार आहे. So when block moves through vertical height of h, then wedge displaces by this much amount distance. Okay, बघा कळलं काय, एनी डाऊट इन दिस केस.